रोजचा पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्याच उपमा आणि पोह्यापासून म्हणजेच रवा आणि पोह्यापासून छान असा भन्नाट चवीचा डोसा नक्की बनवून बघा. खूप टेस्टी आणि मऊ लुसलुशीत होतो. करायला अगदी सोपा आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये हा तयार होतो आणि त्यासोबत आपण बटाट्याची भाजी देखील बनवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा आणि मुलांना टिफिनसाठी सुद्धा हेल्दी पर्याय आहे. नक्की बनवा या सोप्या पद्धतीने. एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक वाटी भरून पोहे घेतलेले आहे. हीच वाटी भरून मी इथे रवा देखील घेणार आहे. रवा कोणताही घेऊ शकता. बारीक चालेल किंवा मोठा असेल तो पण चालेल, कारण आपला तो वाटूनच घ्यायचा आहे. दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडा वेळ भिजवत ठेवायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटं. त्यानंतर भिजलं का छान असं आपलं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. खूपच मस्त हा डोसा तयार होतो. एकदम मऊ